आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम होणार आहे। मोदींच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज यवतमाळमध्ये होणार सभा। सभेच्या ठिकाणी महायुतीकडून झेंडे लावून शक्ती प्रदर्शन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी होणार। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सरकारला हे आदेश। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणारच। आम्हाला जरांगेंशी देणं घेणं नाही, त्यांचा बोलवता धनी कोण शोधलं पाहिजे। गृहमंत्री फडणवीस आक्रमक। माझी एसआयटी चौकशी बिनधास्त करा, मात्र मंत्र्यांचीही चौकशी करा, जरांगे पाटलांची मागणी। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करावी, नाना पटोलेंची मागणी। तर मुख्यमंत्री आणि जरांगेंमधील आतापर्यंतचा संवाद जाहीर करावा, पटोलेंचा आक्रमक पवित्रा। मनोज जरांगेंची भाषा राजकीय। फडणवीसांना मराठा समाजाच्या विरोधात दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदेंचा मनोज जरांगेंवर निशाणा। दगडफेकीच्या घटनेचं षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यात रचलं गेलं। टोपेंच्या कारखान्याच्या ट्रॅक्टरमधून दगड नेले, प्रवीण दरेकरांचा आरोप। माझ्यावर केले गेलेले आरोप धादांत खोटे, 1% दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन। प्रवीण दरेकरांनी केलेल्या आरोपांवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया। एसआयटी नेमा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमा हरकत नाही, कर नाही त्याला डर कशाला। आमच्यासह सर्वांचेच फोन तपासा, जरांगेंना एक फोनही केला असेल तर वाटेल ते मान्य करेन, शरद पवारांची प्रतिक्रिया। आंदोलनाचा प्रश्न सोडवायला सरकारनं टोपेंची मदत घेतली, मदत घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आरोप करायचे। राजेश टोपेंवरील आरोपांनंतर शरद पवार यांची सरकारवर टीका। ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पवार अंतर्वालीत गेले होते, त्यानंतर शरद पवार आणि जरांगेंचं कधीच संभाषण झालेलं नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। संगीता वानखेडेंचे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर देखील गंभीर आरोप, त्या आरोपींची देखील आता चौकशी करा, जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी। मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? जरांगेंचं काय चुकतंय हे तुम्ही का सांगत नाही? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर, नोकरी आणि शिक्षणात तरुणांना फायदा होणार। मराठा समाजानं आरक्षणाचा फायदा घ्यावा, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। ओबीसी विरुद्ध मराठा भांडणं लावण्यात आली, ओबीसींचं आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगवेगळं असावं, आंदोलनात जिरवायचं नसेल तर जरांगे पाटलांनी निवडणुकीत उभं राहावं, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। मवियासोबत युती व्हावी अशी आपली इच्छा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। तर जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्यावर लोक भाजपात जातात, प्रकाश आंबेडकर यांची भाजपवर टीका। महाविकास आघाडीची आज शेवटची चर्चा, यानंतर महाविकास आघाडीची जागा वाटपावर बैठक होणार नाही, राऊतांची माहिती। राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी 3160 कोटींची तरतूद, महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार। अंतरिम अर्थसंकल्पावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांनी 6 मारले पण शेतकऱ्यांसाठी 2 रनही काढले नाहीत, राज्याच्या अर्थसंकल्पावरून बच्चू कडूंची अजित पवारांसह सरकारवर जोरदार टीका। आतापर्यंत 14 निवडणुकांपैकी मी 7 निवडणुका लोकसभेच्या लढलो, लोकसभेत लोकशाहीत कुणालाही उभं राहण्याचा अधिकार आहे, पवारांचं वक्तव्य। अपमान करण्याची जाहीर भूमिका दुर्दैवाने घेतली, संसदेत अनेक महिला पण कॅन्टीनमध्ये कुणाचा नवरा बसला नाही। सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेला सुनील तटकर यांचं उत्तर। सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंपेक्षा चांगलं काम करतील, सुप्रिया सुळेंसाठी अजित पवार मत मागायचे तेव्हा कॅन्टीनमध्ये बसण्यासाठी मतं मागायचे का? अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा सवाल। बारामतीत नागरिकांकडून सुनेत्रा पवारांना भावी खासदार अशी उपमा देण्यास सुरुवात, बारामतीमधील कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना संसद भवनाची प्रतिमाही भेट दिली। शरद पवारांनी किती घरं फोडली यावर पीएचडी होईल, काँग्रेसनं पवारांना भरभरून दिलं तरी त्यांनी काँग्रेसला धोका दिला, शरद पवार यांच्यावर सुधीर मुनगंटीवारांची टीका। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटलांचा भाजपात प्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश। कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत शाहू महाराज छत्रपतींकडून उमेदवारीचे संकेत, अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल, शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया। मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतंय, घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत। टीव्ही9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहा यांची ठाकरेंवर टीका। सत्तेसाठी हावरेपणा सुरू आहे, मुंह में राम बगल में ईडी असं सगळं सुरू आहे, ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी, उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। भ्रष्ट लोकांना चांगले योग आलेत, लोक आपल्या घोंगडीत कशी येतील हेच पाहिलं जात आहे,
उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदे गट आणि भाजपला टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 मार्चला पुणे दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा पुणे दौरा. लिफ्टच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे प्रसाद लाड यांच्यामध्ये टोलेबाजी. ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू, प्रसाद लाड यांचं वक्तव्य. प्रत्येकाला वेळेवर भेटले असते तर लिफ्ट रिकामी झाली नसती. मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीकास्त्र. उद्धव ठाकरेंनी लिफ्टच्या मुद्द्यावरून प्रसाद लाड यांना टोला लगावला होता. संजय राऊत 1 नंबरचा खोटारडा, स्वार्थी नेता. दुसऱ्या संस्कृतीची उठाठेव करणाऱ्या राऊतांना इतिहासाचा विसर. नारायण राणेंची ट्विट करत संजय राऊतांवर टीका. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिरूर लोकसभेबाबत चर्चा. मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. शिरूर मतदारसंघासाठी शिवाजीराव आढळराव पाटलांची बैठकीला उपस्थिती. आश्वासनांची खैरात नको, आता गिरणी कामगारांना घरं द्या. गिरणी कामगार आक्रोश मोर्चातून बाळासाहेब थोरातांचा सरकारला इशारा. ठाकरेगडाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची भिवंडीत मुक्त जनसंवाद यात्रा. पडघा गावात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. विधिमंडळ परिसरात भाजपकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनर. देवेंद्र फडणवीस सगळा महाराष्ट्र आपल्या सोबत अशा आशयाचे लागले बॅनर. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पुण्यात अशोक सराफांचा गौरव. पु ल देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणं माझ्यासाठी मोठी गोष्ट. अशोक सराफ यांच्याकडून भावना व्यक्त. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र भूषण वन पुरस्कार जाहीर झालेला आहे. धुळ्यातील बारीपाडा इथल्या चैत्राम पवारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाव्हिस्टा उभारणार. महाव्हिस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढल्या जाणार. मुंबईच्या वाकोला परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांची आत्महत्या. मुंबईतील वांद्रे सायन महामार्गावर मोठा अपघात टळला. रोडवर तेल गळती झाल्यानं गाड्या स्लिप झाल्या. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्यावी. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे राज्यभरातील पोलीस ठाण्यांना आदेश. मुंबईसह उपनगरांमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात. पिसे उदंचन केंद्रातील एका ट्रान्सफॉर्मर जळल्यानं काही पंप आता बंद राहतील. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात कंपनीला भीषण आग. आगीमध्ये 2 कामगारांचा होरपळून मृत्यू तर 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई. गावठी बनावटीचे 7 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त. छोट्या राजन टोळीच्या गुंडाला मुंबई पोलिसांकडून अटक. वरळी जिजामाता परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट 3ची कारवाई. बारामतीत तब्बल 50 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक बस स्थानकांची उभारणी. 2 मार्चला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण. कल्याण डोंबिवलीतल्या 27 गावातील महिलांचं महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन. नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं महिला आक्रमक. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या कार्यकाळात वाढ. 3 जानेवारी 2026 पर्यंत रश्मी शुक्लांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. आमदार नितेश राणेंनी पालिका अधिकाऱ्यांना झापलं. मस्जिद बंदर परिसरातील अनधिकृत बांधकामावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलंय. भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी. मुंबईतील खार सांताक्रूज ब्रिजवर 4 चाकी वाहनांचा अपघात. 3 वाहनांचा विचित्र अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी मंजूर. 639 ग्रामपंचायतींच्या खात्यावर 24 कोटी जमा. धुळ्यात दोंडाईच्या शहरात मालमत्ताधारकांकडे 6 कोटी 99 लाखांची थकबाकी. कर भरा अन्यथा जप्तीची कारवाई होणार, पालिकेचा इशारा. ठाकरेगडाच्या युवती सेनेकडून नंदुरबार लोकसभेची आढावा बैठक. निवडणुकीच्या मध्ये ठाकरेगडाची ताकद दिसायला हवी. उपनेत्या शीतल देवरुखकर यांच्या सूचना. बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचं रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, भाजप आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना रोजगार मिळणार. शासनाकडून अचंपूर उद्योग प्रक्रियेसाठी 8 कोटींचा निधी मंजूर झालाय. धुळ्यात अवकाळी पावसाचा महासंस्कृती महोत्सवाला फटका. महोत्सवातील चित्रदालनाचं प्रचंड नुकसान.
नंदुरबारच्या शहाद्यात अजित पवार गटाकडून विकास कामांच्या भूमिपूजनाला सुरुवात. जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. कल्याण रेल्वे स्थानकावर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम. उल्हासनगरमध्ये यशवंत विद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडीचं आयोजन. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रत्नागिरीच्या मांडवी किनारी वायुशिल्प साकारला. वायुशिल्पात कवी कुसुमाग्रज आणि राज ठाकरेंची प्रतिमा. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाईची समस्या. वाडी शेवाडी धरणातून बुराई नदीमध्ये आता पाणी सोडण्याची होते मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 2000 क्विंटल गव्हाची आवक. गव्हाला प्रति क्विंटल 2700 रुपयांपर्यंत भाव. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू, बाजरी, ज्वारी आणि हरभरा पिकांचं नुकसान. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार आणि वनोजा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत. धुळे शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा. वरखेडी कुंडाणे परिसरात गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या पारोळ्यातील शिसोदे गावात गारपिटीमुळे कलिंगड पिकाचं नुकसान. 4 एकरावरील कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नांदेड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. हरभरा, गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावातील पारोळा तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलढाण्याच्या देऊळगाव राज्यात अवकाळी आणि गारपिटीनं कोट्यवधींचं नुकसान. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान. पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यात गहू, हरभरा, ज्वारी पिकांसहित फळबागांचं नुकसान. गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेतीला फटका. सातारा लोकसभा उमेदवारीबाबत महायुतीमध्ये पेच कायम. शिंदेगडाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव लोकसभा लढवण्यासाठी आता इच्छुक आहेत. नंदुरबार लोकसभा सीट भाजपला मिळणार. अनेक वर्षांपासून ही जागा भाजप लढत असल्यानं ही जागा पुन्हा भाजपला मिळणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंकडून विश्वास व्यक्त. शांतिगिरी महाराजांची जळगावच्या पाचोऱ्यात लोकसभा प्रचार बैठक. शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वर्धा जिल्हा स्तरावर इंडिया आघाडीची बैठक. बैठकीला विविध घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहण्याचे संकेत. भाजपकडून सुनील मेंढे की परिणय फुके, कोणाला उमेदवारी मिळणार, चर्चा सुरू. पिंपळगाव बाजार समितीनं भाजप सभापती आणि आमदार दिलीप बनकर यांनी निविदा राबवताना नियम पायदळी तुडवले. बाजार समितीचे संचालक आणि माजी आमदार अनिल कदम यांचे आरोप आहेत. नाशिकच्या मनमाडला सिट्टू संघटनेची निदर्शनं. पालिका कामगारांच्या प्रश्नांकडे वेधलंय लक्ष. अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरात शेतकरी संघटना आणि प्रहारचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा. शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी. सांगलीच्या तोरली ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेनेचं अनोखं आंदोलन. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलंय कन्नडमध्ये निवेदन. गझल गायक पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय. मुंबई पोलिसांकडून पंकज उधास यांना तिरंगा आणि पोलीस बँडसह सलामी. राकेश शर्मानंतर अवकाशात जाणाऱ्या 4 भारतीय अंतराळवीरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नावं जाहीर. गगनयान मोहिमेसाठी प्रशांत बाळकृष्ण नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप, शुभांशु शुक्ला यांची नावं जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथन यांच्यासह स्पेस सेंटरमध्ये फेरफटका. समाजवादी पक्षाचे आमदार आणि नेते मनोज कुमार पांडे यांचा राजीनामा. पक्षाच्या चीफ व्हीपचा दिलाय राजीनामा.